जर आपण बघितलं तर दिनेश पाटील सर, वागळूत एक्सप्रेस इथे मात्र आता बॉलिंगला आली आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज. बघूयात क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये होतीये लढत सुरू. पहिला बॉल, पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मात्र लवकरात लवकर आपल्या समोर सुरू होईल. वागळू एक्सप्रेस इथे मात्र इफेक्टिव्ह ठरते. अतिशय चांगले बॉलिंग. रिवाजचा फटका, कनेक्शन प्रॉपर. चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा, 4 धावा आणि चौकारने मात्र इथे होती आहे सुरुवात. आता मात्र आपल्या मुख्य स्क्रीनच्या समोरून जाताना जो संघ दिसतोय महाकाल प्लाउड, हा देखील संघ मात्र चांगल्यारीत्या बनवला गेला. समोरच्या दिशेला क्लासिक फटका, सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी बापू चौसरी, घनश्याम गोपाल घनश्याम चौधरी. दिनेश पाटील सर मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. 2 बॉल 2 बाउंड्री आलेत. अतिशय चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला नंदकिशोर सर देशमुख. अतिशय चांगला शॉट इथे मात्र होतीये मिसफील्ड आणि मिळतोय चौकार. अतिशय चांगला बॉल, ज्या ठिकाणी होती सिंगल तिथे मात्र आता मिळाले 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावा झाल्यात 12. पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा बॉल. पंचांचा इशारा ची वाट इथे मात्र बघितली जाईल. हॅलो, आता मात्र ताकदीने केला गेलाय प्रहार. चेंडू सरळ झालाय सीमारेषेच्या बाहेर. फरार 6 धावेसाठी आणि या 6 धावेच्या मदतीने आता मात्र धाव संख्या होतीये 18.
भारतीदान चोपडा या दरम्यान आपण जर धावसंख्या बघितली तर वाईट बॉल या ठिकाणी मात्र एक आला होता. 19 अतिशय चांगली सुरुवात झाली आहे. आता मात्र बॉलिंग साठी बॉलिंगला आलाय कोण तर स्वप्नील इथे मात्र आता बॉलिंग साठी बोलवलं गेलंय. कर्णधार आहेत स्वतः जबाबदारी स्वीकारतात आहेत. पहिलं षटक चांगल्यारीत्या धावा चोरल्या गेल्या आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावा आल्यात 19. आता मात्र दुसरं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल हे देखील बघावं लागेल कारण पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात आता मात्र स्ट्राईकवर आहेत शशांक पाटील. अतिशय चांगला बॉल वेगात टाकलाय हलक्या हाताने खेळून दिलाय. सेन्सेबल क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. माहिती आहे नंदू सरांच्या बॅट मधनं धावा येतात आहेत. सिंगल देऊन पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाठवलं जात आहे. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 20. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून दिलाय. आता मात्र चोपड्याचा मास्टर ब्लास्टर स्ट्राईकवर आहेत. 40+ हा खेळाडू युवांना लाजवेल अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेला खेळून दिलाय. सिंगल होतीये मिसफिल्ड. सिंगल मध्ये डबल कन्वर्ट होतोय का यामध्ये मात्र सिंगलने परतवलंय. अतिशय चांगले ओपनिंग पीआर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसतीये. धरतीदानचा संघ प्रथम फलंदाजी करतोय. धावा झाल्यात 21. तिसरा बॉल इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. विकेट किपर इथे कोणतीही चूक करणार नाही. दिनेश पाटील सरांना माहिती आहे शशांकची विकेट फार महत्वाची आहे आणि इथे मात्र फलंदाज होत आहे झेलबाद आणि मोठी विकेट आली आहे. मोठा झटका 21 धावसंख्येवर लागलाय. निश्चितच खूप मोठा हॅलो.
या दरम्यान जर बघितलं तर नंदू सरांच्या बॅटमधनं आता मात्र चौकराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकतीये. तिसरं षटक प्रगती पथावर आहेत. 27 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला दिशा भरकटली गेली आहे. वाईट बॉल इथे मात्र धावा देऊन जातात आहेत. या दरम्यान सिंगल चोरली जातीये. तेजस स्ट्राईकवर आलाय. या दरम्यान आता मात्र तेजसच्या बॅटमधनं सिंगल आलाय. क्लासिक फटका समोरच्या दिशेला. या दरम्यान फक्त मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने इथे मात्र आता समाधानी व्हावं लागतंय. तेजसच्या कडून बॅट आडव्या दिशेने फिरवली गेली मात्र या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व मान्य श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री नवलसिंग राजे पाटील यांचं मात्र आगमन झालंय. दरम्यान संधी आहे मिस जज होतोय. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 37. नंदकिशोर देशमुख सर वैयक्तिकरित्या 14 बॉल 30 वर खेळतायत. तेजस पाटील 3 बॉल 2 वर आहेत. इथे मात्र चांगली सुरुवात झाली आहे. बघूयात हीच सुरुवात शेवटपर्यंत करतायत का. आता मात्र दिनेश पाटील सर यांनी आपल्या कमानातील महत्वाचा तीर सुदर्शनला मात्र बॉलिंग साठी बोलवलंय आणि बॉलिंग साठी इथे मात्र सुदर्शनला बोलवलं जात आहे. सुदर्शन गुजर अतिशय चांगल्यारीत्या वेगात बॉल करतो. पण आता मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर चौथं षटक टाकण्यासाठी बोलवलं जात आहे. कशा प्रकारे षटक टाकतील कारण मैदानाच्या आत फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आता सध्या बॅटिंग करतोय नंदकिशोर देशमुख सर. त्यांच्यासोबत तेजस पाटील. सुदर्शन गुजर गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल विरकावून दिलाय. फुल टोल वसूल केला जातोय. सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर.
6 धावेसाठी आणि या 6 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्यात होतीये झपाट्याने बदल. धावा झाल्या 43. चौथं षटक प्रगती पथावर आहे. या दरम्यान अबाउट द वेस्ट स्ट्राईकच्या रिगार्डिंग मध्ये रिव्ह्यू घेतला जातोय फलंदाजी करणाऱ्या टीम कडनं. आमच्या तिसऱ्या पंचांना देखील मात्र आता इनॅक्शन केलं जाईल. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. चला बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. बॉल या दरम्यान बॉल मात्र फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू देखील गमावलाय मात्र धावा कमावल्यात 6. सुदर्शनचं स्वागत होतंय षटकाराने. आता मात्र भन्नाट वेगात कम बॅक केलाय. अतिशय चांगला बॉल राहिलाय सुदर्शन गुजर. इथं मात्र कम बॅक करताना दिसतोय. या दरम्यान संधी निर्माण केली होती मात्र बॉलचा टप्पा पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. या दरम्यान सिंगल येते. या दरम्यान उडवला गेलाय संधी जेल चांगल्यारीत्या टिपण्याचा प्रयत्न. सुटलाय आणि जेल सुटलाय तर कोणाचा तर नंदुकिशोर सर. सुदर्शन गुजर या गोलंदाजाने आता मात्र सरप्राइझिंग बॉल भन्नाट वेगात 22च्या स्वरूपात धावा आल्या 4. आता जर बघितलं तर सध्याच्या घडीला जे काही होत आहे मैदानाच्या आत ते धरतीदान संघासाठी पॉझिटिव्हच होत आहे. जेल सुटतात आहेत मोफत धावा मिळत आहेत. मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आता मात्र तेजस पाटील अतिशय उंच फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी.
तर आता बघितलं तर अर्धा खेळ जवळपास संपलाय. पहिल्या इनिंगचे 4 षटक झालेत, धावा झाल्यात 55. आणि तेजस पाटील आता मात्र बाट फिरवतो. 8 बॉल 15 वर आलेत. नंदू सर यांचा जेलची संधी निर्माण झाली होती, मात्र तो सुटला. आणि तिथून मात्र आता नंदू किशोर सर जेवढ्या धावा बनवतील त्या मात्र बोनस म्हणून त्रिमूर्ती फाउंडेशन संघाला निश्चितच टुसताना दिसतील. दिनेश पाटील सर वैयक्तिक दुसरं, संघासाठी षटक क्रमांक 6 घेऊन आलेत. नंदू सर ऑन स्ट्राइक आहेत. भन्नाट वेगाने टाकलाय, मिसफिल्ड झाली आहे आणि बॉल आलाय 5व्या षटकाचा पहिला डॉट. एका साइडला दिनेश सर, एका साइडला नंदू सर. चला बघूयात मैदानाच्या आत चांगली मॅच रंगताना दिसतीये. पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट बॉल. पहिल्या षटकात देखील आपल्याला हेच बघायला मिळालं होतं. पहिले 3 डॉट आले होते, मात्र नंतर चौकार आणि षटकारामध्ये डील केले. आता मात्र पुन्हा एकदा 2 डॉट आलेत. दोघंही अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या आपल्या संघासाठी मात्र विजयासाठी झुंज देताना दिसत आहेत. समोरच्या दिशेला तगडा प्रहार. आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार आलाय. नंदकिशोर सर यांच्या बॅट बंद येतोय. रॉकेट फटकार. चला बॉल फेकायचा आहे मैदानाच्या आत लवकर. रोल बॉल. अतिशय भन्नाट वेगाने बॉल टाकलेत. पहिले 2 बॉल गोलंदाजाच्या दिशेने, नंतरचा तिसरा बॉल फलंदाजाने फेकून दिला सीमारेषेच्या पार. आता मात्र बघूया चौथा बॉल कशा रीतीने बॅटिंग होईल. कमबॅक केलं गेलंय बॅट्समन कडनं. इथे मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर वर्चस्व गाजवताना दिसतात आहेत. 18 बॉल 37 वर आहेत. अतिशय ताकदवार फटका होता. ज्या वेगात आला त्याच वेगाने देखील फेकून दिला. पुन्हा एकदा दिनेश पाटील सर तयार आहेत. टप्प्याचा बॉल कार्पेटला आग लावत सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा देऊन जातोय. पहिले 2 बॉल गोलंदाजाने भन्नाट वर्चस्व गाजवलं. नंतरचे 2 बॉल बॅट्समनने वर्चस्व गाजवलं. अजून 2 बॉल यायचे बाकी आहेत. मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं गेलंय. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. अजून 1 बॉल यायचा बाकी आहे. व्हाईट बॉल इथे मात्र घोषित केला गेलाय. या दरम्यान समोरच्या दिशेला तगडा प्रहार. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावेसाठी. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होती 70. आता मात्र नंदकिशोर देशमुख 20 बॉल 45 वर आहेत. बघूयात पहिलं अर्धशतक येतंय का या स्पर्धेतलं नंदू सरांच्या बॅट मधनं. समोरचा बॉल. पुन्हा एकदा संधी निर्माण होती. जेल सुटला. रनआउटची देखील संधी आहे, ती देखील मिस केली आहे. म्हणजे एका बॉलवर 2दा फलंदाज झाले असते बाद.
इथे मात्र 5वं षटक देखील संपलंय. धावसंख्या झाली 71. डीजे 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 डीजे. चला मैदानात जर एखादे डॉक्टर उपलब्ध असतील तर त्यांनी लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला लवकर टाइमपास करू नका, मॅच पूर्ण करा फास्ट लवकर. ऑफसाईडच्या दिशेने चांगला प्रहार, रनआउटची संधी ती देखील गमावली. आज नेमकं होतंय काय त्रिमूर्ती फाउंडेशनचा संघ. जवळपास 4थी संधी गमावली आहे. बॅटची कळ, सिंगल धाव आता मात्र घेतली जाईल. तेजस ऑन स्ट्राईक आहे. तेजसने देखील बॅटिंग चांगल्यारीत्या केली आहे. 8 बॉल 15 वर आहेत. आता मात्र फटका जोरदार खेळलाय, फटका फसलाय आणि स्वप्नील आता मात्र त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाही. जसं तेजस मैदानाच्या बाहेर जाईल, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय अजून एक आक्रमक फलंदाज साहिल पाटील. इथे मात्र धरतीधन संघाचा दुसरा आयकॉन आता मात्र बॅटिंगला जातोय. मयूर पाटील. पहिलाच बॉल साहिल आले आणि मात्र शून्यावर बाद येऊन तंबूच्या रस्त्याला लागले. अतिशय चांगली बॉलिंग मयूर पाटीलची राहिली आहे. 2 महत्वाच्या विकेट या ठिकाणी मिळवल्यात.
अर्धे इनिंग जोपर्यंत चालू होती तोपर्यंत धरतीदान संघाचे धावा येणं चालू होत्या, मात्र कमबॅक करण्याची संधी क्रिकेटमध्ये प्रत्येकाला दिली जाते. इथे मात्र आता कमबॅक करताना दिसतोय आपल्याला त्रिमूर्ती फाउंडेशनचा संघ, कारण लागोपाठ 2 विकेट गेल्या आहेत आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल, हॅट्रिक झालीये, हॅट्रिक झालीये. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली आहे. पहिली हॅट्रिक झाली होती शशांक पाटील यांची आणि आता संध्याकाळच्या सत्रात मात्र हॅट्रिक झाली आहे मयूर पाटील यांची. विकेट आल्यात, धावा देखील आल्यात, मात्र एक जमेची बाजू धरतीदान संघासाठी की नंदकिशोर देशमुख सर मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही बॅटिंग करतात आहेत. नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. 6व्या षटकाचा शेवटचा बॉल. बाळासाहेब पाटील फलंदाज मात्र बॅटिंग साठी जाताना दिसतात आहेत. अतिशय चांगले बॅटिंग राहिली आहे. बॅटल बॅटल चांगला बॅटल पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. त्रिमूर्ती फाउंडेशनचा संघ इथे मात्र आपल्याला फिल्डिंग करताना दिसतोय. आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर थोड्याशा पॉझिटिव्ह गोष्टी या त्रिमूर्ती फाउंडेशन संघाच्या दिशेने होतात आहेत. सिंगल घेऊन हलक्या हाताने खेळून सिंगल घेण्याचा प्रयत्न तो देखील फेटाळला. आता मात्र 6 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावा झाल्यात 72. त्यात जर बघितलं तर 23 बॉल मध्ये वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळतात आहेत नंदू सर. शेवटचे 12 बॉल बघूयात धावा किती बनवल्या जातील. स्वप्नील पाटील त्रिमूर्ती फाउंडेशन संघाचा आयकॉन आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. सातव्या षटकाचा पहिला बॉल भन्नाट वेगाने टाकला, समोरच्या दिशेला खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. इथे मात्र आता सिंगलने समाधानी व्हावं लागतंय. एकही मोठा फटका मागील 7 बॉल मध्ये आला नाहीये. स्वप्नील पाटील 7व्या षटकाचा दुसरा बॉल. बाळासाहेब पाटील बॅटिंग वर आहेत. बघूयात कशा प्रकारे सामना करतील. बिमर या ठिकाणी घेतली गेली आहे सिंगल. नो बॉलचा कॉल. भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न तो देखील फसला अबाउट द वेस्ट स्ट्राईकच्या रिगार्डिंग मध्ये आणि बिमरच्या स्वरूपात एक नो बॉल दिला गेला. आता मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी बॅटिंग साठी आले कोण? नंदकिशोर देशमुख सर. अर्धशतकापासून फक्त 2 धावा दूर आहे. जीपीएल सीझन 7 च पहिलं अर्धशतकाची संधी आहे. धावबादची देखील संधी होती, मात्र बॅटची कळ. फ्रीटचा बॉल गमावलाय. डॉट बॉल येतोय. या दरम्यान समोरच्या दिशेला काउस कॉर्नरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट सायने सिंगल. आता मात्र फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहेत. 49 वर येऊन पोहोचलेत. वैयक्तिक 49 संघाचे झाले 76. 7वं षटक प्रगतीपथावर. अजून 3 बॉल यायचे बाकी आहेत. उंच उडालाय. जेलची संधी आहे. मिस कॉल इथे झालाय. जेल देखील सुटलाय. दुसरा धावेचा कॉल दिला जातोय. नाही हा इथे मात्र परतवलं गेलंय. सत्याहत्तर धावसंख्या झाली आहे. 4 गडी बाद आहेत. 4 बॉल 7व्या षटकाचे झाले आहेत. 1 धाव फक्त अर्धशतकापासून दूर आहेत. हलक्या हाताने खेळून अर्धशतक पूर्ण केलंय.
टाळ्या वाजल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. 40+ खेळाडू आहे, मात्र युवा फलंदाजांना लाजवेल अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र करताना दिसतात आहेत नंदकिशोर देशमुख सर. 27 बॉल 50 धावा, 7 चौकार आणि 2 षटकार मात्र लावलेत. 7व्या षटकाचा शेवटचा बॉल, बुंद्यात टाकलेला बॉल हलक्या हाताने खेळून दिलाय. दुसरा धावेचा कॉल होतोय का? या दरम्यान फक्त घेतली गेली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने 7वं षटक झालंय समाप्त. धावसंख्या झाली आहे 79. आता मात्र बघूयात बॉलिंग साठी बोलवलं जात आहे कोणाला. समाधान सर मात्र बॅटिंगला आलेत. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजीला आलेत. समाधान पाटील वागळुतकर. पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर सामना करतील बाळासाहेब पाटील. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. एक चांगला विकेटचं समर्पण. या दरम्यान काय तर ती देखील आली आहे सिंगल. रनआउटचा चान्स तो देखील गमावलाय. इथे मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या होतीये 80. अजूनही 5 बॉल यायचे बाकी आहेत. रिवाजचा फटका, कनेक्शन प्रॉपर, सरळ जातोय 6 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 86. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, बॉल झालाय डॉट. तिसरा बॉल येतोय डॉट. 56 धावसंख्येवर आहेत. संघाचे झाले 86. नितीशात जर बघितलं तर 3 मोठे फटके जर आले तर 100 पार करतील. आता मात्र चांगला कनेक्शन, पायावर टाकलाय, सरळ 6 धावेसाठी चेंडू जातोय मुख्य मंचाच्या वरन. आता मात्र धावा झाल्यात 92. या दरम्यान थोडंच प्रेशर गोलंदाजावर जाणवतंय. पुन्हा एकदा ताकदीचा प्रहार, डगात लिंबू, सरळ जातोय काउच कॉर्नरच्या दिशेला. षटकार. डीजे 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 धन्यवाद. या दरम्यान पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल, संघाच्या शतकासाठी पाहिजे 2. बघूयात मोठा चेस मिळेल का. फुलटॉस बॉल 6 धावेसाठी. आणि या ठिकाणी मात्र रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे अबाउट द वेस्ट साईडच्या रिगार्डिंग मध्ये. या षटकाराच्या मदतीने तर धावसंख्या झाली आहे 104.
डीजे डीजे या दरम्यान इनिंग झाली आहे समाप्त. धावसंख्या झाली आहे 104. 32 बॉल 74 नाबाद. अतिशय चांगले बॅटिंग नंदू सरांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना दिसली होती. आता मात्र